आमच्या प्रभाग क्रमांक 11 मधून आमचे महाराष्ट्र नवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन ठाकरे भाऊ एकत्र आल्यामुळे आम्ही आमचे उमेदवार श्री राजेश म्हात्रे साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी स्वतः आहे, आमच्या ताई मनसेमधून रोशनीताई आणि दुसऱ्या आमच्या ताई उद्धव ठाकरे कल्पना शिवंताई. आज फॉर्म भरलेला आहे. एकदा आनंद वाटत आहे. ठाकरे ब्रँडच्या आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी सगळे फॉर्म भरलेले आहेत आणि नागरिकांचा चांगला सहकार्य आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे ह्यावेळेस ठाकरे ब्रँड हे नक्कीच 100% येणार. महाराष्ट्रामध्ये प्रश्नच नाही आहे. रिडेव्हलपमेंट ही समस्या फार तातडीची म्हणजे महत्त्वाची समस्या आहे आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आम्ही या समस्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. ज्या समस्या होत्या त्या पूर्ण झाल्याच नव्हत्या आणि बोलायला गेलं तर निवडणुका आल्यावर ते असं टेम्पररी काम केलं जातं. आता जो येणारा हा काळ आहे तो खरंच चांगला असेल आणि भाईंदर सुशोभीकरण होणारच असं मी तुम्हाला ग्वाही देते. महिलांच्या खूप साऱ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. पूर्वीचं शिक्षण असं होतं, आम्ही स्वतः 7 भावंड आम्ही शिकलो, पण आजच्या या परिस्थितीमध्ये एक मूल शिकवतानाही भारी पडते. कारण काय, फीज आणि पुस्तकं यांचे एवढे दर वाढलेले आहेत आणि पूर्वी कसं शिक्षक जीव ओतून मुलांना शिकवायचे, बाहेर ट्युशनची गरज पडत नव्हती. पण आजच्या मुलांना नर्सरीत मूल गेलं तरी त्याला ट्युशनला घालावं लागतं. शाळेत जातं, शाळेची फी भरायची, ट्युशनची फी भरायची, म्हणजे आई वडील मोडकळीस येतात. एवढा पैसा खर्च करायचा कुठून? त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना शिक्षण असं द्यावं की त्या प्रकारे ते उद्याचे नागरिक घडू शकतील. शिक्षणावर खर्च कमी झाला पाहिजे, म्हणजे जो अवाढव्य फी आकारली जाते त्या फी वाढीच्या विरोधात आम्ही अग्रेसर असू. भाग्य आहे महाराष्ट्रामध्ये की मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे कसं आहे की जे नेते मंडळी आहेत, जे राजकीय वरती बसले मंत्री महोदय आहेत, यांना काही पडली जनतेशी काही पडलेले नाही आहे. सर्वजण आपापली सीटचा फायदा घेतात आणि त्याने मराठी माणूस कुठे गेला काय केलं माहिती नाही आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी लोकांसाठी जे कोण आवाज उठत असतील ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे. तुम्ही एक अतिशय या चॅनलने विचारलं समस्या काय आहेत, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असे शिलेदार पाहिजेत ते हे चारही जे शिलेदार आहेत त्या समस्याला वाचा फोडणार आणि न्याय मागणार. त्यासाठी आम्हाला नागरिकांना वाटतं हे चारीच्या चारी उमेदवार निवडून आले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.